नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा ताजा असतानाच आता ठाण्यातील 125 वर्ष जुना असणाऱ्या मनोरुग्णालयाच्या आवारातील तब्बल 100 वर्ष जुनी वृक्षकत्तल करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. बंगलोरच्या धर्तीवर सुसज्ज असं मनोरुग्णालय ठाण्यात उभारण्यात येणार असल्याने व नवीन रेल्वे स्थानकाच्या निर्मितीकरिता महानगरपालिका व MMRDAच्या माध्यमातून ही वृक्षतोडी केली जाणार असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादी पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज मनोरुग्णालयातील आवारास भेट दिली व पाहणी देखील केली आहे. या ठिकाणी अनेक असे हेरिटेज झाड आहेत, त्याची कत्तल व्हायला नको. ठाण्यातला हा एकमेव भाग आहे. हिवाळी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड हा मुद्दा अधिवेशनामध्ये देखील उचलून धरणार आहेत. सामान्य नागरिकांनी देखील पुढे यायला हवं असं यावेळी जिल्हाध्यक्ष प्रधान म्हणाले. तसेच मनोरुग्णालयातील आवारातील कोणती झाडे नेमकी कत्तल केली जाणार आहे व कोणती झाडे वाचवली जाणार याबाबत सर्व माहिती ही महापालिका व MMRDAच्या अधिकाऱ्यांना असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. जसं म्हटलं की तुम्हाला आपलं प्रादेशिक मनोरुग्णालय अतिशय जुनं आहे, 125 वर्षापेक्षा जुनं आहे. 1901ची स्थापना आहे आणि त्यामुळे पूर्ण इमारती जुन्या झाल्या होत्या, अडखळ्या होत्या. आणि मार्च 23मध्ये माननीय उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जागा मागितली होती. 14.83 एकर जागा मागितली होती. रेल्वे स्टेशन, DP रोड आणि रिंग मेट्रो वगैरे या प्रकल्पासाठी जनतेच्या या सोयीसाठी न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. आणि त्या परवानगी देताना न्यायालयाने सांगितलं होतं की उच्च न्यायालयाने रुग्णालय जुने झाले, जागा घेतं तर रुग्णालयासुद्धा नूतनीकरण आणि अद्ययावत करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने निम्यांच्या धर्तीवर नवीन प्रोजेक्ट तयार करायला सांगितलं. आता PWD विभागाने तयार केला असून व आर्किटेक्टनी तयार केला असून तो शासनाला सादर करून परवानगी मागितली आहे. त्यामध्ये नवीन अद्ययावत 3278 बेडचं नवीन रुग्णालय असणार आहे. सध्या 1850 बेडचं आपल्याकडे आहे आणि अद्ययावत सोयीसुविधा असतील, जसं पुनर्वसन केंद्र असेल, डी-अडिक्शन सेंटर असेल, नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असेल, फॅमिली रूम्स असतील, रिलेटिव्स हॉस्टेल्स असतील, नर्सिंग कॉलेजेस असतील, अशा अद्ययावत सगळं टीचिंग इन्स्टिट्यूट असतील, त्याशिवाय न्यूरोलॉजी मोठा विभाग असेल, असे सर्व सुविधा पुढच्या काही कमीत कमी 50-100 वर्षाच्या दृष्टिकोन ठेवून असं अद्ययावत रुग्णालय होणार आहे. नूतन रुग्णालय होत असताना काही झाडं आड येतात, त्यामुळे कुठेतरी बाधा होत आहे. त्यामुळे ती अशी किती झाडं या ठिकाणी तोडली जाणार आहे, काय नंबरिंग देखील करण्यात आलेली आहे. एकूण किती झाडं आहेत त्याची देखील पुनर्रोपण देखील करणार आहे. याचं तांत्रिक बाब आहे, ही तांत्रिक बाब आहे. याबद्दल अधिक माहिती PWD विभाग आर्किटेक्ट सांगू शकतील. तरी ढोबळपणे आम्ही PWD विभागाला विनंती केलेली आहे की ठाण्यातला मोठा हा जंगलसारखा भाग आहे, झाडं जास्त आहेत, जास्तीत जास्त झाडं तुम्ही प्रिझर्व ठेवण्याचा प्रयत्न करा, असं त्यांचं आम्ही तशी विनंती केलेली आहे. त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की डिटेल प्लॅन त्यांच्याकडे आहे की फक्त इमारतीमध्ये जी झाडे येतील इमारतीमध्ये ती कापण्यात येतील आणि त्या व्यतिरिक्त इमारतीच्या बाहेर असतील ती जास्तीत झाडं ठेवले जतन करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याशिवाय नवीन पण ग्रीन कॉरिडॉर पोपडीच्या बाजूला पाठीमागे करणार आहेत, तिथे झाडं लावणार आहेत असं त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे. तर पाहिलं तर राष्ट्रवादीने देखील तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. काही झाडं आहेत ते हेरिटेज आहेत, काही वृक्षप्रेमींचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी झाड ते PWD विभाग आणि आर्किटेक्ट तांत्रिक त्यांचं जिथे स्थलांतर करणं शक्य ते स्थलांतर करते, जिथे प्लांटेशन करणे गरज आहे ते करणार आहेत तसं. आणि त्याशिवाय त्यातले प्रिझर्व पण होणार, जतन पण होणार आहेत झाडं. राष्ट्रवादीचं निवेदन प्राप्त झालेलं आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? तुमचे निवेदन घेऊन पुढे तुम्ही शासनाकडे पाठपुरावा PWD विभागाला शासनाला आम्ही पाठवू असं विनंती, जास्तीत जास्त झाडं जतन करावी, त्यांनी कमीत कमी झाडांची कापण्यात यावी, हे असं आमचं धोरण असेल. इतना बड़ा संख्या दिख रहा है तो नया रुग्णालय हमारा हो रहा है, नया प्रोजेक्ट निम्स बेंगलोर की धरती पे, तो उसमें आधुनिक सुविधा हो रही है. बड़े 3278 खटिया का रुग्णालय हो रहा है, जैसे फैमिली हॉस्टल्स है, रिलेटिव्स हॉस्टल है, डी-एडिक्शन सेंटर, रिहैबिलिटेशन सेंटर, न्यूरोलॉजी विभाग, जेरियाट्रिक विभाग, आधुनिक सुविधा रुग्णालय होने वाला है. इसके लिए जो इसमें PWD डिपार्टमेंट का कहना है कि जितना पॉसिबल है, हमारा भी उनको विनंती है, पेड़
पेड़ का जतन किया जाएगा, मतलब प्रिजर्व करने जाएगा। जो बिल्डिंग के बीच में आते हैं वही काटेंगे और दूसरी जगह उधर खुली जगह पे रीप्लांटेशन करेंगे, ऐसा कहना है। डिटेल प्लान तो पीडब्ल्यूडी और आर्किटेक्ट बता सकते हैं। जिस तरीके से 1902 साल में जो है इसकी स्थापना की गई थी कि हेरिटेज रीप्लांटेशन जो है वो किया जाएगा पेड़ों को, इसके बारे में पीडब्ल्यूडी और आर्किटेक्ट ही बताएंगे, वो टेक्निकल बाब है, पर मैक्सिमम ज़्यादा से ज़्यादा जतन करने की कोशिश रेलवे को करेगा। कितनी हमारा जगह तो ऐसा रिक्वेस्ट रहेगा। रेलवे को कितनी जगह आपने दी है? 14.83 एकड़। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, ठाणे। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.